हे इकडचे चांगले दिसतात. हे छान आहे ना काकू, तुम्ही ठेवा ना अशातून. छान आहे ना हे साडी छान आहे ना. हे साडी छान आहे. आता आमच्या घरी खूप काही कार्यक्रम होणार आहे, त्याच्यासाठी म्हणून मला एक साडी घ्यायची होती आणि मी एक साडी करता करता 10 साड्या कधी काढल्या काही समजलंच नाही. तर खूप दिवसांनी आम्ही शॉपिंग करायला गेलो. माझे कुटुंब म्हणजे आम्ही सगळेच मिळून बाहेर गेलो होतो. तर ब्लॉगला कुठे स्किप करू नका, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चालू कर चिराग. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू अस्वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. तर आज आम्ही चाललो शॉपिंग करायला. आता सध्या आमच्या घरी भरपूर कार्यक्रम आहे, तुम्हाला तर माहीत झालेलंच आहे. तर म्हणून म्हटलं चला शॉपिंग करून घेऊया, कारण मग वेळ नाही मिळणार आता, कारण दिवस पण जास्त उरले नव्हते, थोडेच दिवस राहिले होते. म्हणून म्हटलं चला निघून जाऊया शॉपिंग करायला. तर आज आम्ही तिघी जणी मिळून जात आहोत शॉपिंग करायला. आमच्याबरोबर आमची मुलं पण येत आहे. अधूची स्कूल तर अजून होती, पण चिराग गेला होता स्कूलमध्ये. दुपारपर्यंत त्याची वाट बघितली आणि जातो आता आम्ही मिळून. यायच्याच वेळी मला खूप भूक लागली, कारण मी कामामध्ये दुपारी काही जेवण केलं नाही आणि सकाळी पण व्यवस्थित जेवण केलं नव्हतं. आणि आमचा प्लॅन वेळेवर झाला असल्याने काही मला समजलंच नाही. म्हणून म्हटलं थोडे 2 डोनट मी बॅगमध्ये टाकूनच घेतले होते आणि आता आम्ही निघत आहोत. तर जाता जाता वैशूला बरं नव्हतं वाटत, कारण तिला गाडी काही सहन होत नाही. म्हणून आणि तसंही करून आमच्या गावापासून ही सिटी दूर आहे, आम्ही खेडेगावात राहतो आणि ही सिटी दूर असल्यामुळे जाता जाताच तब्येत खराब होते. तसं अंधारच झाला, थोडं बरं नाही वाटतंय. कधी बाहेर गेलो की आपल्याला बरं नाही वाटत. माझ्यासोबत पण तसंच होतं. उठला का तर चिराग? पण बरं वाटत नव्हतं. चिराग दादा उठलाय का? झोपून आहे, उठवून द्या, उठवून दे त्याला. पोचलो म्हणा. इतक्या दूर येणं म्हणजे थोडं डोकंही दुखत आहे, पण पाऊस साड्या वगैरे चांगल्या चांगल्या दिसल्या तर डोकंदुखी आपली गायब होऊन जाईल, कारण साड्यावरच आपली डोकेदुखी राहते. बघू आता, चला आता पोचलोच आहो आपण. पोचलो ना मॅडम? हो पोचलो. मॅडमची पण तब्येत थोडी खराब झाली होती, पण आता आले, सिटी पाहून थोड्या ताड्यावर आल्या. तर चला आता पोचलोच आहे. तर आता आम्ही पोचलो, तर जातो शॉपकडे. हो ना, हो ना. पोचता पोचता अंधारच होऊन गेला, तरी म्हटलं लवकर लवकर निघू, पण याच्या वेळी तसा अंधार मस्त आहे. हो, मस्त रांगोळ्या घ्यायच्या का? बरं, जाताना रांगोळ्या पण घेऊन घेऊ. माहित नाही तुम्हाला माझा आवाज येत आहे की नाही. आम्ही आता पोहोचलोय मार्केटमध्ये आणि जात आहोत. इथून दुकान दूर आहे ना, तर थोडं पायदळ पायदळ जाऊ म्हटलं, तर जात आहे. मस्त वाहनाचं सामान आता आहे. घेऊ म्हणता का? चला या बाबाजी, या इकडे आहे. शिंगाडे घेऊ म्हणता का? कधी घ्यायची मग? चांगले आहे मोठे मोठे. चला चला घेऊन घेऊ. शिंगाडे मस्त दिसल्या इथं. कसे दिले ताई? 20चे 12. 15 इकडून चला बाबाजी, इकडून इकडून चला. या वैशू, या सरळ सरळ चला आता तिथून. का म्हणल्या? चला म्हणलं का नाही बरोबर? हा, म्हणलं ना, तिकडून गेलो असतो तर चुकला असता रस्ता, इकडून डायरेक्ट होता. मग आपण कधी कधी येतो ना, तर समजतही नाही आपण कोणत्या साईडने चला. या आलो पा, पोहोचलो आता आम्ही दुकानामध्ये. मिळणार ना चांगल्या साड्या इथं? भेटते भेटते, का ना भेटत. एवढं मोठं दुकान असल्यावर तर साड्या तर राहणारच. चला जावे.
हो चालेल. एकही बरोबर तोडून नाही आहे असं निघत सगळे खराब आहे. खराब आहे का आतून? नाही एकदम खराब आहे. मग व्यवस्थित खायला. ते इथे चालू केली आता आम्ही शॉपिंग. तर आम्ही पहिले खाली बसलो होतो आणि बाबा वरती आले होते स्वतःसाठी कपडे घ्यायला. तर म्हटलं आपण साड्या काढल्या तर आईला काही पसंत येणार नाही, तर आपण मिळूनच शॉपिंग करूया. मग आम्ही गेलो होतो वरती, कारण जेंट्स लोकांचं वरती होतं म्हणून बाबा तिथं आपल्यासाठी कटपीस पाहत होते. तर बाबांचं काही कपड्याचं आम्हाला समजत नाही. बाबा आम्हाला सारखे विचारत होते, बाई मी कोणतं घेऊ म्हणून. तर आम्ही असंच सांगत होतो बाबांना हे घ्या ते घ्या म्हणून. तर बाबा आम्हाला विचारत होते की मी कोणतं घेऊ बाई म्हणून. तर आम्ही बाबांना सांगत होतो. पहिलं म्हटलं बाबांची शॉपिंग करून देऊ, मग आपण साड्या घेऊ, कारण जेंट्स लोकांचं लवकर होऊन जाईल पण आपल्या बायांचं काही होणार नाही लवकर. तर मी पहिलं म्हटलं बाबा तुम्ही पहिलं घेऊन घ्या, मग आपण खाली जाऊन निवांत कपडे घेऊ. तर पहिलं आम्ही इथं काढले कट पीस. इथं पण मस्त छान कलेक्शन होतं. हे दुकान खूप मस्त आहे. इथं जेंट्स आणि लेडीजचं चिराग बस बाबा. खूप छान आहे. तोपर्यंत बस. हो ब्लॉग बनवतो यूट्यूबवर टाक. बस बरं नाही ना बस. अदू बस बाळा, मग लक्ष नाही राहत. बसून राह छान बस. असं नाही करायचं. कुठे गेलं तर शांत बसायचं. हाय म्हणा ना. बस. राम राम भाई. राम राम भाई जाऊया. असं नाही करू तसं नाही करू बाबा. चांगला बस. कुठे गेलं असं नाही करू. छान बसायचं, व्यवस्थित बसायचं. अरे सोरानं मला. फायनली बाबांचे कोणते कपडे घ्यायचे ते डिसाईड झालं. इथं बिल वगैरे आमचं करून झालं. तर इथं घेत आहो, बिल करत आहो, कारण बिल वरती करायचं होतं याचं. तर इथं बिल केल्यानंतर आम्ही आता खाली जाणार आहोत. आता जे बाबांचं सगळे कपडे घेणं झाले आहे. बाबांनी पण भरपूर दिवस झाले स्वतःला कपडे घेतले नव्हते, पण म्हणणे आता चला तुमच्यासोबत शॉपिंग करून होईल, म्हणून आम्हाला थोडं ऐरासाठी पण कपडे घ्यायचे होते, म्हणून दोन्ही पण काम होऊन जाईल म्हणून 2-3 ड्रेसचं कलेक्शन काढलं इथं आम्ही. आणि आता बाबांचं शॉपिंग झाले. आता जाऊया खाली. आम्ही मगापासूनचं वाट पाहत आहोत की कधी खाली जाऊ आणि कधी मस्त मस्त साड्याचं कलेक्शन पाहू. हेच आमचं चालू होतं. तर इथं झालं आहे बाबांचे शॉपिंग. तर आता जातो आम्ही खाली. रात्री इथं कॅमेरा अलाउड नव्हता, पण मी त्यांना म्हटलं की मी व्लॉग टाकते, मी यूट्यूबवर अपलोड करते. तर पहिले तर नाहीच म्हणत होते, पण मग एक दादा आले, त्यांना समजलं असेल. मग त्या शॉपचे ओनर आले आणि ते म्हणाले की आमच्याकडे तर म्हणून ते असे बघून राहिले की कारण या शॉपमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तसा तर पाहिजे होता, पण माहीत नाही का नाही आहे, काहीतरी असेल त्यांचं. तर मग मी म्हटलं मी यूट्यूबवर व्लॉग टाकते. तर मग त्या दादाने माझी ID ओपन करून बघितली. त्यांना वाटलं असेल की ताई काय बोलत आणि काही नाही. तर मग मी त्यांना ID दाखवली आपली. मग ते दादा म्हणाले की ठीक आहे करा. तर मी व्लॉगिंग चालू केली. मी पहिले सुरुवात केली होती, पण त्यांनी माझ्याकडे पाहत होते आणि नाही म्हणत होते. मी म्हटलं काही हरकत नाही, आता व्लॉग तर सगळेच करतात, एवढं काही नाही. मग त्यानंतर इथं मी चालू केलं होतं. इतक्या सुंदर साड्या होते की हे घेऊ की ते घेऊ असंच सारखं वाटत होतं. पण आपला बजेट आणि आपल्याला साड्या कमीच घ्यायच्या होत्या ना, कारण आपल्या लेडीज लोकांचं तर असते की हे साडी घेऊ की ती साडी घेऊ, ह्या कलरमध्ये तो पाहिजे आणि त्या कलरमध्ये ती पाहिजे, असंच कन्फ्युजन राहते. तर इथं मस्त सुंदर साड्या होत्या, सुंदर कलेक्शन आलं होतं. तर ते चेक करत आहे आम्ही. खरं तर आईला घ्यायच्या होत्या साड्या, मला तर नव्हते घ्यायची, पण आईसाठी कोणती चांगली दिसेल ते पाहायचं होतं मला साड्या. मला पण कमेंट येत आहे की ताई तुम्ही साडीवर ब्लॉग बनवत जा. मलाही आवडेल साडीवर ब्लॉग बनवायला, पण काय करणार, सकाळी उठून माझे कामच होत नाही, तर साडी घालून कधी काही मी ब्लॉग बनवणार. नाही तर मलाही साडी खूप आवडते. साडी घालून ब्लॉग बनवणं हे मला पण आवडते, पण काय करणार, टाईमही मिळत नाही. आणि साडी घालून काम करणे आपल्याला पटापट काम पण उरकत नाही त्या साडीमुळे, म्हणून आता नाही. पण जेव्हा कधी मला सणवार येईल तेव्हा मी साडी नेसून नक्की ब्लॉग बनवत जाईल, म्हणूनच साड्या घेत आहे मी. खूप साऱ्या साड्या बघितल्या, त्याच्यातल्या मी 2-3 काढून ठेवल्या साईडला. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की यातली मी कोणती साडी घेतली असेल, कारण तुम्ही पण सांगा मला की मी याच्यातली कोणती साडी घेतली असेल आणि माझ्या अंगावर ह्या साड्या कशा वाटत आहे ते पण सांगा. इथे मी घेणार नव्हती, तर मी घेतली. आमच्या जाऊबाईने पण साडी घेतली आणि आईंनी पण घेतली.
आम्ही असं काही प्लॅन करून नव्हतं आलो, असंच निघून आलो होतं. पण इथं साड्याचं कलेक्शन इतकं चांगलं होतं की मन रावलं नाही. मग आम्ही साड्याचं कलेक्शन आपल्याला साड्या घेऊन घेतल्या. मी साडी याच्यासाठी नव्हती घेणार, कारण मला ड्रेस मटेरियल घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं आता साडी मी नाही घेत, मी स्वतःसाठी ड्रेस घेईन, रेडीमेड ड्रेस घेईल. त्याच्यामुळेच मी साडी नाही नाही म्हणत होती. पण आमच्या आई म्हणत होत्या की वैशूने पण घेतली साडी, तू का म्हणून नाही घेत, तू पण घे, राहू दे, कधी पण नेशील, जेव्हा कधी तुला वाटेल तेव्हा नेशील, पण आता सध्या आल्यासाठी तू घेऊन घे. त्याच्यामुळं मी साडी घेतली आणि आईने पण घेतली. आणि चिरागला पण ड्रेस घ्यायचा होता. चिरागला पण बाहेरगावी जायला ड्रेस नव्हता आहे, पण त्याच्यात मुलं कसे एकदा घातले की काढत नाही, मग तेच वारंवार घालते, मग ते खराब होऊन जाते ना. म्हणून चिरागला पण ड्रेस नव्हते, शर्ट होते पण पॅन्ट नव्हता, म्हणून त्याच्यासाठी पण ड्रेस घ्यायचे होते. ते ब्लॉगच्या तुम्हाला दिसेलच की त्या आम्ही, कारण खूपच शॉपिंग केली, कारण हे सिटी दूर आहे आपल्या गावापासून, मग येणं जाणं कोणाच्याने होणार. म्हणून आल्यासाठी जे जे पाहिजे ते आम्ही सगळं शॉपिंग करून घेतली. कारण येणं जाणं काही एवढ्या दूरचं आपल्याला परवडणार नाही, आणि वेळे कोणाकडे आहे लागलं की यायचं असं करणं आपल्याच्याने तर काही होणार नाही. म्हणून म्हटलं चला एकदा आलो तर जे जे आठवेल, जे जे पाहिजे ते सगळं घेऊन घेऊ. ते इथं भरपूर शॉपिंग काढले. जायचं भरपूर कन्फ्युजन होतं ते कोणती घेऊन ये कोणती नाही, कारण आमच्या आईला भडक कलर काही आवडत नाही, मीडियम कलर आवडते. तर आईला समजतच नव्हतं कोणतं घेऊन कोणतं नाही. त्याच्यानंतर झाली आमची फायनली इथं शॉपिंग करणं. आणि इथं आता आम्ही करत आहोत बिल झाल्यानंतर आम्ही जाणार आहे चिरागचे कपडे घ्यायला, कारण चिरागला पण कपडे घ्यायचं होतं. इथं बिलिंग केलं आणि इथे साडीची एक सुविधा होती की आपण साडी इथं पिको फॉलला ठेवू शकतो. तर म्हटलं आपला पुन्हा 2-4 दिवसांनी येणंच आहे, तर साडी एक पिको फॉलला इथं ठेवून दिली. आणि बाकी जे साड्या आपलं शॉपिंग आहे ते आम्ही स्वतःसोबत घेतलं आणि आलो. त्यानंतर आईला आठवली की घरी घालायला साड्या नाही, कारण मग ते बाजूलाच होतं ते डेली वेअरच्या साडीचं कलेक्शन. त्यानंतर खाली निघल्यासारखं पुन्हा आतमध्ये गेलो आणि पुन्हा 4 साड्या घेतल्या. असं करून आम्ही भरपूर शॉपिंग केली. त्याच्यानंतर ही झाली आपली शॉपिंग. तर चला निघत आहो मी इथून बाहेर, कारण आपल्याला चिरागचे कपडे घ्यायचे आहे. तर इथं आलो चिरागला ड्रेस बघायला. साड्या बघण्यातच एवढा वेळ निघून गेला की दुकान बंद करण्याची वेळ आली होती. म्हणून म्हटलं चला पटकन जाऊ, नाहीतर दुकान बंद होईल, कारण खूप वेळ निघून गेला. आम्ही यायलाच वेळ लावला होता, तर दुकान तर बंद होणारच आहे. तर मग इथं चिरागला कपडे बघितले. तर चिरागला थोडा ब्ल्यूमधून पाहिजे होता, पण तो काही नव्हता. पण बाकी पण पॅन्ट छान होते, पण आपल्याला पाहिजे असतं ना का हाच कलर पाहिजे, तो नव्हता. तर म्हटलं चला काही हरकत नाही, एक ड्रेस इथला घेऊन घेऊ, पॅन्ट घेऊन घेऊ, आणि आपल्याला नंतरही घेता येते. हा मी चॉईस केला आहे. त्यानंतर आलो ड्रेस घ्यायला. इथं इतके सुंदर ड्रेस होते की कोणता घेऊन आणि कोणता नाही हेच समजत नव्हतं. मी दोघींनी पण एक एक ड्रेस घेऊन घेतला. आमच्या आई तर आम्हाला 2-2 घ्या म्हणत होते, पण म्हटलं एकाच वेळी कशाला, नंतर पण घेईल. तर इथं मस्त ड्रेस होते, मग आम्ही इथले पण ड्रेस घेतले. दादा तर खूप दाखवत होते, त्यांना माहीत आहे लेडीजला कसं काही हे करायचं, कारण आपल्याला राहतच ना, हा पण कलर आवडतो, तो पण कलर आवडते. तर तसे दादा भरपूर इथं ह्या दुकानात पण भरपूर कलेक्शन होतं. त्याच्यानुसार रेट पण होते, पण सुंदर कलेक्शन होतं. तर इथले पण आम्ही एक एक ड्रेस घेतला. मग वैशूला आठवली की आपल्याकडे सुपारी केस नाही आहे, तर आहे पण ती स्टीलची आहे, तर त्याला वारंवार धूळ लागतो, ते घासायला पण थोडंसं हे जाते. म्हणून म्हणे की एक घेऊन घेऊ ताई आल्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे घेऊन घे. तर त्यानंतर बघत आहे वैशू तर सुपारी ठेवायला पाहुणे आले की द्यावं लागतं ना. तर मग इथं पाहतो सुपारीचा डब्बा. फरता एवढा टाईम निघून गेला की आम्हाला इथंच 10 वाजून गेले, आणि बाकी पण थोडीशी शॉपिंग करायची बाकीच होती. तर म्हटलं आता गावाला पण जायला 12 वाजून जाईल, तर आपण काय करायचं, ती बाहेरूनच जेवण करून जाऊया, कारण आता एवढे 10:30 वाजलेच होते, आणि घरी पोचता पोचता आपल्याला 12 वाजून गेले असते. तरी तर आपलं आमच्याकडे फेमस हॉटेल आहे. त्याच हॉटेलमध्ये कोणतं हॉटेल आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही इकडचे असाल तर नक्की तुम्हाला ओळखायला येईल की हे कोणतं हॉटेल आहे, कारण हे खूप फेमस आहे. कधी पण इथंच जातो. आता कधी आलं तरच, कारण आपण काही वारंवार शॉपिंग करायला येत नाही, पण आलं तेव्हा इथं जातो. आणि वेळ पण झाला होता, म्हटलं चला जाऊन पण आपल्याला घरी जाऊन आपल्यालाच करावं लागेल, म्हणून म्हटलं बाहेरूनच जेवण करून जाऊया. आणि चिरागला पण खूप भूक लागली होती. तो स्कूलमध्ये जाऊन आला होता, आणि आम्ही गडबडीत त्याला इकडे घेऊन आलो होतो. त्याला पण खूप भूक लागली होती, आणि जाता जाता हे झोपले पण असते, म्हणून म्हटलं चला बाहेरच जेवण करून जाऊया. तर इथं मग सगळ्यांनी बाहेरूनच जेवण करून जाण्याचा प्लॅन केला आहे. तर इथं मस्त आणि फ्रेंच फ्राय ऑर्डर केले होते. मुलांना तर हे फेवरेट आहे, मुलांचे ते खूप फेवरेट आहे, मला पण खूप आवडतं. मी पण मस्त ट्राय केलं. इथं ऑर्डर काय करायचं हे डिस्कशन चालू झालं, तर म्हटलं बाहेर आलो तर सिम्पलच खाऊया. तर मग आम्ही साधा सिम्पल इथं ऑर्डर केला आहे. तर मग त्यानंतर जेवण आलं, आणि मस्तपैकी ते जेवण केलं. मुलांचा तर आनंद तुम्ही पाहू शकता. मुलांना बाहेरचं जेवण म्हटलं तर खूप आवडते,
कारण त्यांचं राहतेच, घरचं नाही खाणार, पण बाहेरचं जेवण तर मुलांना आवडते. तर इथं मग आम्ही जेवण केलं. अशा पद्धतीने आजचा आमचा दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिवस खूप धावपळीत आणि शॉपिंगमध्येच गेला. शॉपिंग करायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगाल, कारण मला पण आवडते. पण कधी बाहेर आलं का डोकेदुखी खूप होऊन जाते, कारण फिरणं सारखं फिरणं मला पण डोकं दुखत होतं. कारण याच्याच वेळी माझं डोकं दुखत होतं. आणि कधीतरी आपण बाहेर निघाल्यानंतर माझी तर तब्येत खराबच होते, कारण कधीतरी आपण बाहेर येतो तेव्हा तब्येत खराब होऊन जाते. कारण याच्याच वेळी चिराग पण झोपला होता, पण थोड्या वेळाने तो नॉर्मल झाला. तर असा झाला आजचा आपला व्लॉग. मुलांनी पण आनंदाने मस्त जेवण केलं इथं. पण त्यांचंच सगळं फेवरेट जेवण ऑर्डर केलं होतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.